मी तर तयार झाले, पण हे जे आहे रात्रभर मी असंच ठेवलं होतं बऱ्यापैकी. मला हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तुमची आजची ठरवलेली सगळी कामं होऊ देत. चला, मी आदल्या रात्री हा व्हिडिओ शूट करते, कारण का ते सांगते. मी सगळ्या ज्या माझ्या साड्या आहेत, इन्क्लुडिंग सिल्कच्या असू देत, जॉर्जेट असू देत, शिफॉन असू देत, कॉटनच्या असू देत, सगळ्या साड्या म्हटलं दरवर्षी मी त्यांना थोडंसं मोकळं वातावरण देते, जेणेकरून ह्या साड्या माझ्या चांगल्या टिकाव्यात राहाव्यात. कारण सिल्क साड्या आपण सारख्या नेसत नाही, त्या तशाच ठेवून घड्या पडतात, काही वेळेला चित्ती येण्याचा सुद्धा संभव असतो. त्यासाठी मग मी काय केलं की मागच्या वेळेला कसं एक थोडंसं माझ्याकडे एक्स्ट्रा काम होतं, एक्स्ट्रा काही गोष्टी होत्या, त्यामुळे ते व्यवस्थित मी ठेवू शकले होते साड्या. पण आता हा विचार केला की पसरवण्यापेक्षा आदल्या रात्री मी छान ह्या ड्रायर स्टँडवरती सगळ्या साड्या ठेवते, जेणेकरून रात्रभर पंखा तरी सुरू असतो, त्यामुळे प्रॉपर हवा खेळती राहील आणि दुसऱ्या दिवशी माझं काम जे आहे ते आटोपतं होईल. म्हणून मी हा विचार करून ड्रायर स्टँडवरती सगळ्या साड्या माझ्या मावलेल्या आहेत, थँक गॉड. आणि कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला उद्याच्या दिवसात तरी सांगेन, म्हणजे ब्लॉगच्या उद्याच्या दिवसात सांगेन, जो पुढे जोडला जाणार आहे. सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवल्या. त्यानंतर परत एकदा मी ते स्टँड जे आहे ते एका साईडला करून ठेवलं. ज्या पॉकेटमध्ये, ज्या रॅपरमध्ये, ज्या कपड्याच्या पिशवीमध्ये मी त्या साड्या ठेवल्या होत्या, तर त्या सगळे मी एका माझ्या जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये ठेवले. कारण काही साड्या मी बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या होत्या. मी सगळ्या साड्या जेव्हा काढल्या ह्या बाहेर, इतकं भारी वाटत होतं. मी एक 5-10 मिनिटांना अशी बघत बसलेले. सचिन म्हणायला लागले, झोप चल, झोप येणार नाही तुला. ह्या साड्या आणि मेन कपडे हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, लहानपणापासून, आत्ताच नाही. काही जणांना वाटलं की हां आत्ताच फक्त साड्या घेते मी, नाही, मी ड्रेस आणि ह्या बाबतीत काय माहीत खूप सिलेक्टिव्ह आणि खूपच मला ते विचित्र फील होतं. म्हणजे एखादी चांगली साडी दिसली, एखादा चांगला ड्रेस दिसला की हा माझ्याजवळ कधी येईल असं वाटतं. माहीत आहे थोडंसं अति होतं माझं कधी कधी, पण काय करू, बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं मला वेड नाही आहे जितकं मला कपड्यांचं आहे. जास्त करून साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, हे वेड कधी न संपणार आहे. वेड मला लागलेलं आहे या गोष्टींचं. आणि नेहमीच माझ्या काही मैत्रिणी म्हणतात, धनश्री दररोज कमेंट काय करायचं हेच समजत नाही. तर मी नेहमी काही ना काहीतरी प्रश्न विचारते, त्याबद्दलची तुमची मतं तुम्ही मांडू शकता, व्यक्त व्हायला शिका. तर जसं मी म्हटलं की मला ह्या गोष्टींचं वेड आहे, तर तुम्हाला कोणत्या गोष्टींचं वेड आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजही एक युनिक कमेंट आली होती, विचार करते की काही अशा कमेंट मी डिस्प्ले करायच्या. बरं, हे सगळं मी आवरलं. मला खूप वेळ झाला हे सगळं करायला आणि विचार केला की आता झोपी जाऊयात आणि उद्या सकाळी उठून बाकीचं बघूयात. तर सकाळी आधी मी स्किन केअर तुमच्याशी शेअर करते. डेड स्किन सेल्स, स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्स स्किनला डल आणि डिहायड्रेटेड बनवतात. इम्पॉर्टंट आहे प्रॉपरली ट्रीट करणं. मी तर अँटीऑक्सिडंट रिच प्रोडक्ट वापरते, ज्यामुळे स्किन ब्राईटर, हायड्रेटेड तर दिसतेच, त्यासोबतच नॅचरल ग्लो मिळतो आणि इव्हन टोन स्किन. ते सिक्रेट हे आहे हिमालयाचं ब्राईटनिंग व्हायटामिन सी ऑरेंज फेस सिरम, ज्याच्यामध्ये 10x नियासिनामाइड, 5x व्हायटामिन सी आणि ऑरेंजची पॉवर आहे, जे की बेस्ट नेचर आणि सायन्सचा मिलाप आहे. स्किन ना विजिबली ब्राईटर दिसते, अगदी ग्लोविंग दिसते 3ऱ्या दिवसापासून. लाईटवेट फॉर्म्युला आहे, क्विकली ॲब्झॉर्ब होतो स्किनमध्ये आणि विजिबली ब्राईटर आणि इव्हन स्किन टोन आपल्याला मिळतो. आता मी हे स्किनवरती अशा पद्धतीने 3 ते 4 ड्रॉप्स जे आहेत ते अप्लाय केलेले आहेत आणि अपवर्ड मोशनला ना हळू असं आपण मसाज करायचा आहे आणि याच्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. माझ्या स्किनमधला विजिबली डिफरन्स तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला नायका, अमेझॉन, फ्लिपकार्टवरती हे प्रोडक्ट मिळेल, त्यासोबतच हिमालयाच्या वेबसाईट आणि ॲपवरती सुद्धा मिळेल. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता मी कपडे चेंज करते आणि हा सगळा साड्यांचा पसारा जो आहे तो आवरायला घेते. मी तर तयार झाले, पण हे जे आहे रात्रभर मी असंच ठेवलं होतं. बऱ्यापैकी मला मोकळ्या वाटतात साड्या, म्हणजे रात्री जसं तो एक स्मेल येत होता तसं येत नाहीये. तर ह्या साड्या आधी ह्या गादीवरती सगळ्या काढून ठेवते, कारण याच्यावरती कपडे सुकत टाकायचे आहेत मला, नाहीतर माझं एक साड्या काढून त्या प्रॉपर ठेवी पण म्हणजे कपडे सुकणारच नाहीत. आणि त्याच्यानंतर साड्या ह्या घडी घालत असतानाच काही गोष्टी पण मी शेअर करते.
रात्री तुम्ही बघितल्यात की मी अशा पद्धतीने ह्या हँगरला इथे अडकून ठेवलं होतं, कारण इथे मोठी अशी दांडी नाही किंवा बाहेर पण नाही अडकू शकत, वारं देणार कसं, ऊन लावणार, आणि डायरेक्टली उन्हात सुद्धा सुकवू शकतो. उन्हात सुद्धा आपण साड्या ह्या ठेवू शकत नाही, कलर फेड होतात. सावळीतच आपल्याला छान असं वारं द्यावं लागतं, एक मोकळी हवा द्यावी लागते, म्हणून मी या ड्रायर स्टँडवरतीच टाकल्या होत्या. ह्या सगळ्या साड्या काढून इकडे ठेवते आणि ती कपडे सुकत घालते, आणि नंतर मग आपला व्हिडिओ जो आहे तो आपण कंटिन्यू करूयात. ह्या सगळ्या साड्यांमध्ये काही साड्या मी तुम्हाला दाखवल्याही नसतील, काही साड्या मी नेहमी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत असते. मी जी कोणती नवीन एखादी गोष्ट घेतली, जी मला शेअर करावीशी वाटते ती मी शेअर करते, जी नाही शेअर करावीशी वाटत, ज्यामध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे तर ती गोष्ट मी सांगतही नाही. साड्या हा असा विषय आहे माझा की मी जेव्हा केव्हा नेसेन तेव्हा तुम्ही त्याची लिंक विचारता, तर बहुतांशी साड्या ज्या आहेत त्या कोणत्याही पेजवरून अशा घेतलेल्या नाही आहेत. काही मला PR साठी येतात, तर त्या साड्या मी नेहमीच सांगते की ही ह्या पेजवरून घेतलेली आहे, पण शक्यतो सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या मी स्वतः विकत घेते. आणि 2-3 शॉप आहेत, जसं भांडूप वेस्टला आमंत्रण आणि सिलेक्शन असे 2 शॉप आहेत. जास्त करून आमंत्रणमधून मी साड्या घेतलेल्या आहेत, कारण क्वालिटी खूप चांगली असते. आणि पानेरीमध्ये पण मी गेलेली आहे, दादरला पानेरी म्हणून शॉप आहे, तेही खूप छान आहे, पण ते खूप लांब असल्यामुळे मी जास्त तिकडे कधी गेली नाही. ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत म्हणजे सिल्कच्या साड्या ज्या आहेत, तर त्या मी जास्त करून जेव्हा केव्हा नेसते. नेसल्यानंतर मी कोणतीही सिल्कची साडी अजूनही धुतलेली नाही, रादर दॅन मी कधी डाग पडू दिलेच नाहीत साडीवरती, अशी खूप काळजीपूर्वक वापरले. अशा काही कापडी पिशव्या ज्या आहेत ज्या मला ॲमेझॉनवरून मी मागवल्या होत्या, आणि ह्या सिल्कच्या साड्यांसाठी खूप फायदेशीर ठरलेले आहेत, कारण मलमलचा कपडा आपण कंटिन्युअसली व्यवस्थित वापरू किंवा प्रत्येकाकडे असेल याची गॅरंटी नाही. म्हणून सगळ्या सिल्कच्या साड्यांसाठी असे मी हे कापडी कवर जे ते ॲमेझॉनवरून मागवले, आणि माझ्या सगळ्या सिल्कच्या साड्यांना हे प्रॉपर बसले. एका कापडी कवरमध्ये 2 सिल्क साड्या आरामात बसत आहेत. आणि ह्या ज्या साड्या आहेत, तर मी जसं म्हटलं की कार्यक्रम एखादा झाला किंवा सणवार झाले आणि नेसली, तर ती एक दिवस मी अशीच बाहेर ठेवते हँगरला अडकून, म्हणजे घाम असू देत किंवा मग थोडीशी हवा लागू देत त्या साडीला, आणि त्याच्यानंतर रोल प्रेसला देते. रोल प्रेस म्हणजे काय म्हणून एका मैत्रिणीनं मला विचारलं होतं, त्याबद्दल मी पूर्ण क्लिअर केलेलं आहे रोल प्रेस म्हणजे काय असतं ते. साड्या ह्या खूप छान पद्धतीने, म्हणजे प्रत्येक साड्या आपण इस्त्री करू शकत नाही, कारण प्रत्येक वेळेला ती जी सेटिंग आहे म्हणजे शिफॉनसाठी वेगळी असू शकते, सिल्कसाठी वेगळी असू शकते, कॉटनसाठी वेगळी असू शकते. तर काही साड्या अशा डॅमेज होतात, ज्यावर नॉर्मल इस्त्रीने आपण त्या आयर्निंग केलं तर त्याच्यासाठी म्हणून मी रोल प्रेसला देते चांगल्या साड्यांनी, जेणेकरून त्या व्यवस्थित राहतात. आणि त्या आणल्यानंतर मी परत बॅगमध्ये ठेवते. तर आता जे सणवार झाले, कार्यक्रम झाले, तर त्यामध्ये ज्या कोणत्या साड्या नेसल्या असतील मी, तर त्या अशा पद्धतीनेच मी प्रॉपर कॅरी करते, प्रॉपर व्यवस्थित ठेवते. सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या मी बाजूला काढून ठेवल्यात. आता तुम्ही म्हणाल की काही साड्या तुम्ही बघितलेल्या असतील आणि ज्या तुम्हाला इथे दिसत नसतील, तर मी काय करते, PRच्या ज्या साड्या येतात त्या शक्यतो माझ्या गावी माझ्या रिलेटिव्समध्ये खूप बायका अशा ज्या दररोज साड्या नेसतात, तर त्यांना मी देते. काही मी घेतलेल्या ज्या साड्या असतात आणि ज्या तशाच असतात, मी नेसत नाही किंवा कंटिन्युअसली त्या वापरात नसतात, तर त्या मी मम्मीला, मावशीला पाठवून देते, कारण त्या साड्या नेसतात भरपूर. ड्रेस आणि गाऊन ह्या गोष्टी त्यांच्यासाठी इतक्याशा जवळच्या नाही आहेत. गाऊन कधी रात्रीचंच घातलं तर, किंवा ड्रेस एखाद्या ट्रॅव्हलिंग गोष्टीसाठी घातले तर, दिवसा नाहीच. तुम्ही कधी व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल, ट्रॅव्हलिंगच्या वेळी किंवा ट्रिपच्या वेळी मम्मीने मावशीने ड्रेस घातले असतील, पण शक्यतो त्या साड्यांच्यावरतीच असतात, मग त्यांच्यासाठी देते अशा पद्धतीने. किंवा मग ताईंसाठी, माझ्या नंदुबाईंसाठी देते, कारण साड्या नेसणाऱ्या खूप बायका आहेत माझ्या घरी. बाकी मग माझ्यासाठी ज्या सिलेक्टिव्ह साड्या आहेत, म्हणजे ज्या मी नेसू शकेन किंवा मला वाटतं की ह्या माझ्याजवळ राहाव्यात, तर अशाच साड्या मी ठेवल्यात. ही साडी खूप जणींनी विचारली की कुठून घेतली, कितीला घेतली, तर सिल्कची साडी आहे आणि मी दररोज साडी तरी नेसत नाही, त्यामुळे घेताना साड्यांचा मी काय विचार करते की अशी एक साडी घेईन जी युनिक असेल आणि एखादा कार्यक्रम आला तर त्यामध्ये ती उठावदार दिसेल. म्हणून मी काय करते की कंटिन्युअसली साड्या घेऊन कपाटामध्ये ढीक करण्यापेक्षा सिलेक्टिव्ह घेते, थोडेसे पैसे एक्स्ट्रा जाऊ देत. कारण मी खूप माझ्या ओळखीच्या बायकांचे कपाटं बघितलेत, वतून पडतात अक्षरशः. एकातरी मम्मीच्या मैत्रिणीची म्हणजे कपाटातल्या साड्या मोजल्यात, 350 ते 400 साड्या होत्या. मी तिला ओरडाल, ती कशाला घेतेस एवढ्या साड्या, काहीतरी सिलेक्टिव्ह साड्या घे म्हणून. पण काहींची पसंत असू शकते, कारण दररोज नेसणाऱ्या ज्या असतात तर त्यांच्या साड्या एवढ्या असू शकतात आणि ते करेक्टच आहे. जसं माझे ड्रेस आहेत, तर माझ्यावर मी परीक्षा केली ती.
आपण असं कुणालाच म्हणू शकत नाही, अरे बापरे कशाला घेतेस एवढं, काय घेतेस, कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. असंच जर तुम्हाला कधी कुणी म्हटलं तर कशाला करतेस, कशाला हे घेतेस, त्यावरून नेहमी माझं असं असतं की दुसऱ्याला बोलायच्या अगोदर स्वतः बघायचं की स्वतःला ते बोलल्यानंतर कसं वाटतं. म्हणून मग मी तिला म्हटलं बरोबर आहे तुझं, तुला साड्या घेतल्या पाहिजे, अजून तू साड्या घे, 500चा आकडा पार होऊन जाऊ देत म्हटलं तिला सरळ. आणि तरी पण ती मला माझ्या साड्यांचे खूप कौतुक करते ती त्यावेळी. आता ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत तर त्या मी व्यवस्थित ठेवल्यात. आणि ही साडी सचिननी बेंगलोरवरून आणली होती. ही सगळ्यात महागडी साडी आहे म्हणजे आतापर्यंतची. आणि त्याच्यानंतर ही नऊवारी साडी, एकमेव नऊवारी साडी माझ्याकडे असणारी, ही मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे अजून. ज्यावेळी नेसेन त्यावेळी नक्की दाखवेन. खूप छान अशी नऊवारी साडी मला मिळाली होती. ह्या सगळ्या साड्या मी घडी घातल्या. ज्या सिल्कच्या साड्या होत्या की माहेश्वरी साड्या होत्या, माहेश्वरी सिल्कच्या किंवा अजून प्रकार होते, तर ते मी सगळे कापडी जे बॅग आहेत, कापडी साडी कवर आहे, तर त्याच्यामध्ये घातल्या. एक एक साडी कवरमध्ये मी 2-2 घालून ठेवल्या. त्यानंतर ज्या साड्यांना जास्त चुन्या पडणार नाहीत किंवा कॉटनच्या आहेत आणि ज्या मला कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाला सहज असं नेसता येतील, तर ते मी काय केलं, काही साडी कवरमध्ये टाकल्या आणि काही साड्या मग असंच जो प्लास्टिक हा बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये ठेवल्या. हेही बॉक्स ॲमेझॉनवरती मिळून जातात आणि फार फायदेशीर आहेत, कारण इथे कपाट मी आणून ठेवू शकत नाही. एकच तेवढं कपाट मला इनफ आहे, दुसरं मी इथे ठेवूच शकत नाही. त्यामुळे मी हे प्लास्टिकचे जे बॉक्सेस आहेत तर ते मी ॲमेझॉनवर मागवून घेतले. याच्यामध्ये ब्लाऊज, साड्या ह्या व्यवस्थित राहतात. तर थोड्या साड्या मी यामध्ये ठेवल्या आणि ते प्रॉपर राहतात मेन म्हणजे. आणि जेव्हा मी ही गोष्ट सांगायची विसरले, प्रत्येक साडी कवरमध्ये कापूर जे असतं तर ते कागदामध्ये घालून ठेवलेले आहे. मला आपल्याच एक फॅमिली मेंबर आहेत विनीता मावशी म्हणून, तर त्यांनी एकदा सजेशन दिलं होतं, कापूर, भीमसेनी कापूर तू कागदी परचुंडीमध्ये ठेवून साड्यामध्ये ठेवू शकते जेणेकरून वास येणार नाही. तर ते मी करते. आणि सगळ्या साड्या अशा ठेवल्यानंतर डांबर गोळी जे आहे, नॅप्थलिन बॉल्स जे आहेत तर तेही ठेवते. ह्या बाकीचे जे प्लास्टिक साडी कवर्स आहेत जे की जॉर्जेट साड्यांसाठी, शिफॉन साड्यांसाठी आपण वापरू शकतो, तर त्या सगळ्या साड्या हे मी ह्या कवरमध्ये घातल्यात आणि परत बॉक्समध्ये घालून ठेवलेल्या आहेत. बाकी मी कोणत्या कवरमध्ये कोणती साडी ठेवलेली आहे तर ही जाळी थोडीशी मोकळी आहे या कवरमध्ये हवा खेळती राहण्यासाठी, त्यामुळे मला कळणार आहे की कोणती साडी आहे. त्यामुळे मला पण प्रॉब्लेम नाही येणार एखादी साडी नेसायची असेल तर सगळेच कवर मला शोधावे किंवा ओपन करावे लागणार नाहीत. तर कपाटामध्ये मी असे ठेवले. आणि त्याच्यानंतर हे तिन्ही बॉक्स एकामेकावरती असे ठेवले. ह्या साड्या चुरगळणार नाहीत त्याच्यामध्ये एकामेकावरती तशाच ठेवलेल्या आहेत, त्याच्यासाठी वेगळे साडी कवर वापरले नाहीत. आणि हे सगळे ब्लाऊज मी एकाच याच्यामध्ये ठेवलेत बॉक्समध्ये. फायनली सगळं ठेवून झालेलं आहे. आणि आता आज आहे बालदिवस, तर आरवसाठी काय करू, आज तरी तो स्वतःच म्हटलं मम्मी आज माझा दिवस आहे, मला काही बोलायचं नाही, मला पाहिजे तेवढं खेळायचं आहे. म्हटलं काय करायचं ते कर. बाकी कपडे आता सुकत तर टाकलेत, गाणी छान छान ऐकत मी माझं काम आवरलेलं आहे. आणि मी थोड्या वेळानं भेटते आता, कारण त्याचा स्विमिंग क्लासचा टाइम झालाय आणि वरती बाबांना आता झोपायचं पण आहे, तर मग थोड्या वेळानं भेटू. आणि आमचा आरव अच्छा बच्चे की तरह मेरी हर बात सुन रहा है. अभी आता चाललाय छानपैकी पोहायला, है ना. नंतर पण एक सरप्राईज आता नंतर सांगूया. चला आला आणि जसं घरी आला बॅग अशी ठेवलं, तो इतका खेळलाय ना या सुट्टीमध्ये, म्हणजे त्याचं घरात पाऊलच नाही अजिबात. आणि मी काही जबरदस्ती केली नाही, मध्ये मध्ये त्याचा दिवाळी गृहपाठ अभ्यास सुरूच होता. आज तरी मी काहीच बोलले नाही जास्त त्याला, कारण सकाळीच आहे ना चिल्ड्रन्स डे आहे, आज आमचा दिवस आहे, काही बोलायचं नाही मम्मी म्हणून. आता गेलेला आहे तो परत सायकलिंगला खेळायला. थोड्या वेळाने आल्यानंतर मुलांना बोलवून केक आणलाय मुलांसाठी आणि वेफर्स आणलेत, तेवढीच मजा मस्ती. मी नेहमी थोडं थोडं ओरडत असते मुलांना, कारण रात्री 10 नंतर पण इतका दंगा करतात मुलं. कधी कधी बाहेर जाऊन ओरडते, सगळ्यांना फटके देते बघा, नाहीतर मग घरी आतमध्ये तुम्हाला कोंडून ठेवते बघा. तरी ऐकणार ती मुलं कसली, पळतात इकडे तिकडे, परत नाही येतात काकी काकी म्हणून. तर मग तीच सगळी गोंडस अशी पोरं आहेत, सगळे कृष्ण सवंगडे आहेत आमच्या घरात. ते गोकुळ आहे आमचं चाळ म्हणजे पूर्ण. आणि मोस्टली मुलंच आहे, जास्त मुली नाही आहेत. तर ते आल्यानंतर म्हटलं घरी बोलूया, छान केक देऊया सगळ्यांना, तेवढेच जर असं त्यांना स्पेशल असल्याचं फील येईल. आणि अचानक ते डोक्यात आलं, काल तरी विचारच केला नव्हता की असं काही करूया. काल थोडंसं जर डोक्यात अजून विचार केला असतं तर अजून काहीतरी मुलांचे गेम्स वगैरे असं काहीतरी घेता आलं असतं, छान मुलांना पण एन्जॉय वाटलं असतं. पण ठीक आहे, तेवढं तरी निदान करूया. आत्ता तरी शाळा शांत आहे, तुम्हाला कुठलाही आवाज येत नसेल. थोड्या वेळाने येतील तेव्हा मग त्यांना आत घेते आणि मग करूया सेलिब्रेट. चिल्ड्रन्स डे म्हणजे काय सांग. टीचरने तुम्हाला विश करायचं म्हणजे चिल्ड्रन्स डे.
बरं प्रियांश, तुला काय वाटतं रे चिल्ड्रन्स डे म्हणजे काय? मुलांचा दिवस. बरोबर. रुद्र, तुला काय वाटतं? मला काय माहिती. अरे श्रेयस, तुला काय वाटतं? काहीच नाही. अरे तुला काय वाटतं? तुला काय वाटतं चिल्ड्रन्स डे म्हणजे काय? चिल्ड्रन्स डे म्हणजे बालदिन. बालदिन. आणि या दिवशी कुणाचा जन्मदिवस होता? चाचा नेहरू. बरोबर. कोणालाच भेटणार नाही मला माहिती आहे. कोण करेल शिवगर्जना? कोण म्हणेल? तुला येते तेवढी बोल ना. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देश. आता केक कट कुणाला करायला सांगायचा? तुमच्यामध्ये एकच गर्ल आहे. ये सगळ्यांनी असं साईडला या. आरवचा हात सगळ्यांनी पकडा इकडे. त्रिशाला मध्ये बसवा. थांबा एक मिनिट. आरव तू त्रिशाला मध्ये बसव. ये त्रिशा इकडे मध्ये बस. श्रेयांश तू पण त्रिशाच्या साईडला जा. थांबा, मी सांगितल्यानंतर कट करायचं, नंतर पडा सगळे. हॅपी चिल्ड्रन्स डे. ओके थांबा, सगळ्यांना थोडं थोडं देते मी. प्लेट मध्ये देऊ काय सगळ्यांना एकदम? पेपर मध्ये देते. हा तोपर्यंत मी गाणं लावते, डान्स करा. पडेल पडेल कुठलं पडेल हळू. हळूहळू लागेल लागेल. इकडे केक वर पडा फक्त. केक सगळे तयार झाले. बस आता सगळे. माझा आजचा दिवस तर मस्त गेला. दिवसाचा एंड हा अशा पद्धतीने अनपेक्षितरित्या झाला, पण खूप मस्त होतं. थोडंसं मुलांनी दंगा केला, त्यांनाही थोडंसं छान वाटलं. आम्ही लहानपणी इतका दंगा करायचो, पण आता मोबाईल क्लासेस यामुळे मुलं भरपूर बालपण हरवत आहेत आणि मी ते बघते स्वतः. आणि ह्या एका गोष्टीने थोडंफार त्यांनी एन्जॉय केलं. छान वाटलं मला पण. आली दंगा घातली. एव्हाना दंगा केली की मी ओरडते, पण आज त्यांना म्हटलं दंगा करा. ते गाणी लावून छान डान्स केला त्यांनी. आणि केक, थोडंसं वेफर्स आणले होते, चॉकलेट्स दिले त्यांना. मग सरप्राईज कसं वाटलं सगळ्यांना? केक कसा आहे? 10 वाजायच्या पुढे कुणी दंगा घालायचं नाही, शांत झोपायचं. नाही 10 वाजता म्हणजे सगळ्यांनी शांत घरात जाऊन झोपायचं आणि सकाळी लवकर उठून दंगा घालायचा. समजलं? मग परत सरप्राईज देणार. असं पाहिजे ना सरप्राईज परत? हा मग 10 वाजल्यानंतर कुणीही घरातनं बाहेर पडून दंगा करायचा. मोठ्याने बोला. त्यानंतर आरव त्याच्या अभ्यासाला बसला. दिवाळी गृहपाठचं दिलाय. आणि सचिन आले ऑफिसवरून. आल्यानंतर हॅमलेसचं हे त्यांनी गिफ्ट घेऊन आले होते. पण हां, इथे दरवर्षी सचिनच्या ऑफिसमधून चिल्ड्रन्स डेला ज्यांची लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी गिफ्ट्स पाठवतात. तर मागच्या वेळी पण एक होतं, युनिक होतं. आणि ह्या वेळेला पण त्यांनी जे दिलेलं आहे गेम, तर तेही युनिक आहे. पहिला मला समजून घ्यावं लागणार आहे नेमका हा कसला गेम आहे, कारण आम्ही असे गेम लहानपणी कधीच खेळलेलो नाही. विटी दांडू, चिप्पीने खेळूया, बर्फ पाणी, ह्या असले गेम्स खेळणारे आम्ही माणसं 90च्या दशकातले. तर हे तरी इतकं माहीत नाही, बघू नंतरला सांगेन मी आरवला. तुम्ही कॅमेराच्या दक्षतेखाली आहात. हॅपी चिल्ड्रन्स डे टू 40 years old child. आरवने करेक्ट गेस केलं होतं. 78 years old चाइल्डला देऊन आलेले आहे.
आणि आता 40 इयर्स ओल्ड चाइल्डला सुद्धा. तर आमच्या घरात सगळी लहान मुलं जमलेली आहेत. एक 80 मधला आहे, एक 40 मधला आहे आणि एक 10 मधला आहे. आता 20 मध्ये जाणार. And what about you? आय एम 30. 32. 30 असं बोलतात, 30, 10 असं बोलतात. मम्मी मला पण देणार. रबडेने रसमलाईचा. मी खाल्लाच नव्हता. असं गोड खाताना पाप करतोय की काय असं वाटायला लागले काय आपण खाताना. गोड खायला घेतलं की नाही, गुलाबजामुन एक खाल्ला तर असं वाटायला लागले की लई मोठं पाप केलं मी. ठीक आहे, चला आजचा चिल्ड्रन्स डे पण छान सेलिब्रेट झाला. साड्या पण नीट व्यवस्थित ठेवल्या. आता मला पुढचे 7-8 महिने टेन्शन नाही, प्रॉपर त्या व्यवस्थित केअर घेऊन ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. कमेंट्स नक्की करा. काही जणी म्हणतात की त्या मी पहिल्यांदाच कमेंट केली, दररोज काय करू कमेंट हे समजतच नाही. तर एखादा हार्ट जरी तुम्ही दिलं तरी मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. हात दिलेला हार्ट तुझ्या हार्ट पर्यंत पोहोचेल. आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. उद्या भेटते, तोपर्यंत बाय बाय.